कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। आज दुपारी 12 वाजता वक्फ विधेयक लोकसभेत मांडणार। विधेयक मांडल्यानंतर लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची 8 तास चर्चा होणार। आज उद्धव ठाकरेंची सेना बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करणार हे बघूया। वक्फ विधेयक सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं ट्विट। वक्फ विधेयकाविरोधात मुंबईमध्ये उलेमा आणि इमामा संघटनांची मोर्चे बांधणी। मुस्लिमांची संपत्ती बळजबरीनं ताब्यात घेण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप। तर चंद्राबाबू नायडू, नितीश कुमारांसह इतर धर्मनिरपेक्ष पक्षांनी सोबत उभं राहण्याचंही आवाहन। उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर, तर काही पक्ष प्रवेशांसह प्रशासकीय आढावा बैठक घेणार। बीडमध्ये दाखल होताच हेलिपॅडपर्यंत लोक आल्यामुळे अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले। धनंजय मुंडे अजित पवारांच्या बीड दौऱ्यात उपस्थित राहणार नाहीत। प्रकृती ठीक नसल्यामुळे धनंजय मुंडे यांचं ट्विट। उपचारासाठी मुंबईला यावं लागत असल्याची मुंडेंची माहिती। अंजली दमानी यांच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी बोलणं टाळलं, तर धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन माझ्याकडे आले होते। दमानी यांनी केला होता गौप्यस्फोट। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्याकडून 11 शेतकऱ्यांची फसवणूक। 20 कोटींच्या जमिनींचा 8 लाखात व्यवहार। विरोधामध्ये लढणाऱ्या शेतकऱ्यांचा छळ करत खोटे गुन्हे दाखल केले, दमानी यांचा आरोप। विनाकारण बदनाम करण्याचा हा प्रयत्न। अंजली दमानी यांकडून आरोपांची कागदपत्र घेऊन तपासणी करा, आम्ही चौकशीसाठी तयार आहोत। राजेंद्र घनवटांचे वडील पोपट घनवटांनी दमानी यांचे आरोप फेटाळले, तर जमिनी कायदेशीररित्या घेतल्याचाही दावा। राजगुरुनगरमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून दखल, तर महसूल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज बैठक घेणार। अंजली दमानी यांना सुद्धा बैठकीचं निमंत्रण। दिशा सालियान प्रकरणात मुंबई हायकोर्टात आज सुनावणी, तर सतीश सालियान यांचे याचिकेतनं आदित्य ठाकरे आणि दिनो मोरिया यांच्यावर आरोप। मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला। छत्रपती संभाजीनगरात मनसेकडून बॅनरबाजी। राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहर ते खुलताबाद पर्यंत मनसेचे बॅनर्स। कुणाल कामराला मुंबई पोलिसांकडून 3रं समन्स। सूत्रांची माहिती, तर या आधीच्या दोन्ही समन्सवेळी कामराची चौकशीला अनुपस्थिती। खोक्या प्रकरणात विलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता। खोक्या हरणांना मारून त्यांचे मांस सुरेश धस यांना पुरवतो असं सांगून बिश्नोई गँगच्या काही लोकांना मुंबईत आणलं होतं। सुरेश धस यांचा खळबळजनक दावा। आरोपी फहीम खान आणि हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, तर नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीमला 11 एप्रिलपर्यंत सध्या न्यायालयीन कोठडी। बीडमध्ये हत्यांची मालिका सुरूच। अंबाजोगाईमध्ये तरुणावर कोयत्यानं सपासप वार। उपचारादरम्यान मृत्यू। 3 जणांविरोधात या संदर्भात गुन्हा दाखल। अदानी समूहानं देवनार डम्पिंग ग्राउंडची जागा स्वच्छ करून मागितली, याचं मुंबई पालिकेवर ओझं। म्हणून अदानींना मदत करण्यासाठी सरकारनं घनकचरा टॅक्स लावला। आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप। प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर न्यायालयानं फेटाळला, तर महापुरुषांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी कोरटकर सध्या कोठडीत। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सकाळी बैठक। मनसे नेते, सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार। पदाधिकाऱ्यांसाठी कामाचं स्वरूप या ठिकाणी जाहीर करणार। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात आज गारपिटीची शक्यता, तर काल मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस। अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। राज्यात मार्च महिन्यात उष्माघाताचे 27 रुग्ण। हवामान विभागाकडून पुढील काही दिवस काळजी घेण्याचं आवाहन। म्यानमार आयपीएलमध्ये पंजाबचा लखनौवर 8 विकेट्स राखून दणदणीत विजय। पंजाबसाठी प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यरची अर्धशतकं, तर अर्शदीपच्या 3 विकेट्स। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।